नमस्कार सर. हा नमस्कार. हा सर, ज्याप्रमाणे आपण मागील अंदाजात रेकॉर्डिंग दिली होती, तर त्याप्रमाणे सर सध्या उघडीप आहे आणि अनेक शेतकरी आता कामाला लागलेले आहे सर. परंतु आता शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे सर. तर हा पाऊस कधी येईल सर आणि कोणत्या वेळेला येईल आणि कसा कसा याचा प्रवास होईल डायरेक्ट सर? 9 ऑगस्टला पाऊस येणार आता. 9 ऑगस्टला. हो. आता आज आहे 3 ऑगस्ट 2025. मी म्हटलं होतं ना 8 तारखेपर्यंत कामं करून घ्या. 9 तारखेपासून पावसाला सुरुवात होईल. मग 9 तारखेला तसं तर 8ला काय होईल, सोलापूर जिल्हा, लातूर, नांदेड, सांगली, साताऱ्याकडे 8 तारखेला सुरुवात होईल. पण 9 पासून काय होईल ते पाऊस पुन्हा पुढे सरकेल. मग हो सर. मराठवाड्याकडे येईल 9ला. हो सर. 10ला परत विदर्भाकडे राहील. हा सर. 10ला जरा खूप व्याप्ती वाढेल त्याची. म्हणजे 9, 10, 11, 12 पर्यंत चांगला पडणार आहे. आणि पुन्हा 13 ते 17 एक जास्त पडेल. हा सर. हम्म. हा सर, विदर्भात जो पाऊस आहे समजा, तो कधी आगमन करेल? विदर्भात 10 तारखेला, हा म्हणजे 10, 11, संपूर्ण. 12 हो आणि सर. 14, 15, 16 एक जास्त आहे विदर्भात. 14, हो. 15, 16, 17 मागे जसा पडला तसाच समजा. हो सर. आता जी शेतकऱ्यांना जी प्रतीक्षा आहे फक्त आता पावसाची आहे. म्हणजे आता सध्या तरी नाही, पण 2-3 दिवसांनी शेतकरी नक्कीच पावसाची वाट बघेल सर. आणि आताही देखील काही शेतकरी वाट बघत आहेत. हो हो, सर. पण शेतकऱ्याला म्हणा काय करा, 9 तारखेपर्यंत तुम्ही शेतीचे काम करून घ्या. हा सर, तेच महत्वाचं आहे. कारण की हम्म. शेतीचे कोणतेच बाकी कामे नका ठेवू. कारण की खत टाकायचं झालं तर खत टाकून घ्या. हो. काही खुरपणी करायची झाली तर खुरपणी करून घ्या. हम्म. हा म्हणजे आणि एकदा पाऊस सुरू झाल्यावर मग तो 7 ते 8 दिवस उघडण्याची शक्यता नाही. नाही, हा म्हणजे पुन्हा कामे करू कंटिन्यू देणार. चालू. पण हे पाऊस सगळीकडेच पडणार आहे. हो सर. हो. हा नक्कीच. आणि शेतकऱ्यांना काही यामुळे दिलासा देखील मिळालेला आहे सर. कारण की शेतकऱ्यांना मोठी उघडीप देखील पाहिजे होती काही काही शेतकऱ्यांना. हे जर कापस लोकांची जातच होते मराठवाड्यातले सगळ्यांचे. हो सर. पाऊस नसा उघडला तर कापस जात होते. हा सर नक्कीच. हो ना, नक्कीच. कारण की अनेक भागात झालंय देखील सर नुकसान जास्त हो. पावसामुळे. आणि तुम्ही नाही, म्हटले आता सुद्धा होते. कापस खूप खराब झाले. जर उघाडे म्हणून तरी वाचतील आता ते. हा सर. आणि तुम्ही म्हटले देखील होते की या पावसामुळे नुकसान देखील होणार आहे. हो, आधी सांगितलं होतं. फक्त हा. काय झालं, हे पाऊस अहिल्यानगर मध्ये एक नाही पडला. हो सर, काही काही तिकडे भागात काय झालं, होणार. पिकापुरताच पडला समजा, पिकाला जोपण्यापुरता. उगाच सलाईन सारखा हो सर. असं मोठा पडला नाही. तर मग त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी समजा, कोपरगाव, राधा, शिर्डी, श्रीरामपूर, नेवासा, सिंगणापूर, राहुरी, वैजापूर, गंगापूर ह्या परिसरात 10 तारखेला पाऊस येणार आहे अहिल्यानगरकडे. 10 तारखेला एक चांगला हो, पाऊस आहे. हो, 10 तारखेला मग अहिल्यानगर त्या भागात पडणार आहे, कोपरगाव तिकडल्या भागात. हो सर. म्हणजे त्यांनाच महाराष्ट्रात आता सगळीकडे मी फिरतो ना, तर सगळीकडे बघितलं तर फक्त तितकेच तालुके राहिलेले आहेत वंचित पावसामुळे. हो सर, बरोबर. नक्कीच. म्हणजे त्यांना पिकांना जीवनदान मिळणाराच पाऊस त्या तारखेला पडलेला आहे. म्हणजे हो, त्यावेळेला पडलेला पण आहे. नाही, खूप नाही असा मध्ये शेतातून पाणी नाही व्हायला. असं मी आता गेलतो ना आज समजा, बाकीकडे महाराष्ट्र ऑल सगळीकडे पाऊस झाला. ते नेमकं अहिल्यानगर, नेमकं ते कोपरगाव हे कसं आहे, रेन शॅडोच्या खाली येते, दुष्काळ पट्ट्याखाली. हो सर. नेमका तिथं पाऊस नाही. हा, पण त्या शेतकऱ्यांना वाट बघावीच लागणार आहे सर. म्हणजे हो, अजून तर 6 त्यांना दिवस आज तरी. मुद्दाम काय केलं तर नाही, की अंदाजामध्ये सांगितलंय की कोपरगावला 10 तारखेला पाऊस येणार आहे म्हणून तुमचा. हो सर. आणि नक्कीच सर कोपरगाव, तुम्ही. अहिल्यानगर. हो. हो सर, म्हणजे मोठा दिलासा तुम्ही या शेतकऱ्यांना दिलेला आहे. आपले अंदाज हो. अनेक शेतकरी बघतायत सर. आपला व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होत असतोय. आणि हो ना. शेतकऱ्यांना मी अजून विनंती करेल की व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत चला. कारण की ढग साहेब आपल्याला रेकॉर्डिंग देतात. त्या रेकॉर्डिंगचं खूप मोठं महत्व आहे. हो ना. हं. आपण किती दिवसापासून म्हणलो होतो की आता सूर्यदर्शन होणार आहे. हो सर. आपण सांगितलं होतं ना ज्या 1 तारखेला तारखेपासून. पोहोचू. हो. हो सर. आणि आता तुम्ही अगोदर अंदाज दिलेला आहे सगळ्या गोष्टीचा. हो ना. हो सर. आणि तुम्ही शेतकऱ्यांसाठी म्हणजे कपाशीचा प्लॉट देखील यावर्षी लावलेला आहे. म्हणजे प्रयोग करून बघितला तुम्ही 3x1 चा. आणि हो. तो सक्सेसफुल होताना दिसत आहे सर. आणि कपाशी हो. चांगली हाईट या देखील अगोदर घेतलेली आहे. पण करीत होतो मी, जवळपास 2006 पासून कापूस लावतो. हा सर. पण मधल्या काही काळात बंद केलं अति पावसामुळे.
हो, लेबर याच्यामुळे बंद केलं. हो सर. पण नक्कीच सर, शेतकऱ्यांना जर कपाशीचं प्लॉटचं मार्गदर्शन पाहिजे असेल तर इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करा, कारण की तिथे कोणती फवारणी केली, काय केलं ते अपडेट मिळत राहतात. हो, इंस्टाग्रामला दररोज टाकत असतो. हा, मग इंस्टाग्रामवर नक्कीच शेतकरी आता इंस्टाग्राम देखील वापरत आहे सर, आता युवा पिढी, तर हो नक्कीच ना. फॉलो करावे. हो सर, चालेल सर. आपण शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा अंदाज दिलेला आहे सर. आपण असेच रेकॉर्डिंग आपली घेत राहणार आहोत. तो चॅनलला आपल्या देखील नक्की सबस्क्राईब करा आणि डक साहेबांच्या ऑफिशियल चॅनलला नक्की भेट द्या. ठीक आहे, धन्यवाद. भेटूया पुढील अंदाजामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.